Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? क्रिकेट अँड मच मोर मध्ये आपलं स्वागत. तर मित्रांनो, स्टन कालच्या खेळाचं जर वर्णन करायचं झालं तर स्टन या एका शब्दाने करता येईल. क्रिकेटच्या कसोटीचे आपण जेवढे सामने पाहिले ऐकले त्याच्यामध्ये कालचा जो खेळ होता तो खरोखर अद्भुत होता, खूपच अद्भुत होता. क्रिकेट आता बर्मिंगहॅम एग्बस्टनच्या ग्राउंडवर ज्या लोकांनी तिकीट काढून तो सामना पाहिला त्यांचा प्रत्येक पाऊंड नक्कीच वसूल झालेला आहे. काल खूपच सुंदर क्रिकेट कालचं होतं. आपण टी व्हीवर सुद्धा ते एन्जॉय केलेलं आहे बघताना. तर मित्रांनो, एक गोष्ट मान्य करावीच लागेल की जेव्हापासून इंग्लिश क्रिकेटनी काट टाकून बजबॉल सुरू केला आहे तेव्हापासून टेस्ट मॅच क्रिकेट हे फारच एक्सायटिंग झालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल. साहेबांनी क्रिकेट सुरू केला आणि टेस्ट क्रिकेटमध्ये साहेबांनी जान भरलेली आहे, ही गोष्ट नक्कीच निर्विवाद खरी आहे. विशेषतः ब्रेंडन मॅक्युलम आणि बेन स्टोक यांनी जेव्हा इंग्लिश क्रिकेटचा चार्ज घेतला तेव्हापासून टेस्ट मॅच क्रिकेट खूपच रंगतदार होत आहेत. आणि तसंही बघा तुम्ही, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, थोडंफार न्यूझीलंडसुद्धा, इथं टेस्ट मॅचला जेवढी गर्दी होते तेवढी T20ला किंवा याला सुद्धा होत नाही. किंवा तिथले जे लोक आहेत ते टेस्ट मॅचचे दर्दी आहेत. आपल्याकडे सुद्धा टेस्ट मॅच पाहिली जाते, पण आपल्या लोकांचा कल थोडासा जास्त T20कडेच आहे. खरं पाहिलं तर खरं जे क्रिकेट आहे ते टेस्ट मॅच क्रिकेटच आहे. काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. कालचा दिवस जेव्हा संपला तेव्हा आपण 60-40 वी वर लिडिंग सुरू झाला तेव्हा, यात काय वाद नाही. आता प्रश्न असा होता ना की हा रूट आणि हा ब्रुक हे जबरदस्त बॅटिंग करतात आणि ते पिचवर होते. 50 रनची पार्टनरशिप पण झाली होती त्यांची. तेव्हा ही विकेट लवकरात लवकर काढणं हे ह्याला टॉप प्रायोरिटी होती. आणि कालचा दिवस बघा, सिराजचा दिवस होता कालचा. कसं है ना, काल सिराज में कल रात को बहुत सुकून से सोए हुए. बिचारा असं होत होतं ना, जवळजवळ गेलं वर्षभर जीव तोडून गोलंदाजी टाकत होता. ह्याच्यामध्ये कुठेही कमी पडत नव्हता, पण त्याला यश मिळत नव्हतं. पण कालचा दिवस त्याचाच होता, नो डाऊट अबाउट इट. कारण त्याच्या दुसऱ्याच ओव्हरला जेव्हा सकाळी सामना सुरू झाला तेव्हा ते कमालच झाली माहीत आहे. सगळ्यात पहिल्यांदा रूट लेग साईडला चेंडू फटकाच्या नादामध्ये पंतकडे कॅच घेऊन बाद झाला. ती खूप सुंदर झेल होता पंतचा तो. त्यानंतर रूट जो पॅव्हेलियनकडे चालत गेला, इट वॉज द लॉंगेस्ट वॉक टुवर्ड्स पॅव्हेलियन. म्हणजे पहिलं यश एवढं झटकीने मिळेल असं वाटलं नव्हतं, ते सिराजला मिळालं. नंतर बेन स्टोक्स आला. तो जो चेंडू होता तो तर कमाल, म्हणजे अनप्लेबल डिलिव्हरी. बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्या इनिंगमध्ये करुण नायर जसा आऊट झाला ना, थोडासा तसाच बॉल होता तो. झापकीने वर उसळला आणि बॅटचं शोल्डर घेऊन मागे विकेट किपरकडे गेला. म्हणजे चेंडू 2 बळी. आणि आता सिराज हॅट्रिकवर आणि 5 गडी बाद आणि फक्त धावा 84. तेव्हा काय आपल्या कॅम्पमध्ये उत्साहाचे अभूतपूर्वच उत्साह होता. आणि असलाच पाहिजे, का नसावा, एवढं चांगलं होत होतं. त्यानंतर जो आला खेळायला ग्राउंडवर तो जेमी स्मिथ. तसा अजून नौखा आहे तो इंग्लिश ह्याच्यामध्ये, पण त्याचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. काल त्यांनी दाखवून दिलं. हॅट्रिक बॉल होता सिराजचा. आता बघा, जनरली जेव्हा हॅट्रिक बॉल असतो तेव्हा पहिली जी रिॲक्शन असते बॅट्समनची ती डिफेंड, विकेट जाऊ द्यायची नाही. त्या हॅट्रिक बॉलवर यांनी खणखणीत चौकार मारला आणि आपल्या इनिंगची सुरुवात केली. आता क्रिकेटचे आडाखे असे असतात ना की जेव्हा 84 धावावर 5 विकेट गेलेले असतात तेव्हा साधारणपणे 200 पर्यंत त्या संघ सर्वबाद होईल, 150-200 पाऊंड कुठेतरी. आणि मग तेव्हा आपल्या थिंक टँकच्या डोक्यात आता फॉलोन इम्पोज करायचा का वगैरे. इव्हन आपण जे प्रेक्षक होतो बघत होतो त्यांनाही असं वाटत होतं की आता फॉलोन दिला पाहिजे. पण बघा, ही इंग्लिश टीम आहे, बजबॉलची इंग्लिश टीम आहे, खरोखर फिअरलेस खेळतात ते. ब्रुक आणि जेमी स्मिथ जे काय खेळले तिथून पुढे,
फिअरलेस. इट वॉज फिअरलेस ब्रँड ऑफ क्रिकेट. आणि तेव्हा शुभमनचं आता कसं आहे, अजून तोही नौकाच आहे. कसं होतं आता जेव्हा विकेटची फारशी साथ नसते पण तुम्हाला विकेट पडतायत, त्यावेळेला एकच करायचं असतं की तुमचा जो हे आहे टप्पा टप्पा सांभाळून लाईन अँड लेगवरती मारा करायचा असतो, मग विकेट्स मिळतात. काल एक चूक नक्कीच झाली आपली की आपण फार प्रयोग करायला गेलो पुढच्या विकेट झटपट काढण्यासाठी. बघा, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये जेमी स्मिथ जो होता हा प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगवरती हुक बाउन्सरवरती हुक किंवा पुल करताना मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये कुठेतरी झेलबाद झालेला होता. तर शुभमन गिलने तोच प्लॉय वापरला, पण किती वापरला, नको एवढा वापरला. प्रसिद्ध कृष्णाला त्यांनी त्याला कंटिन्यू बंबाट करायला लावले बाउन्सर्स, आणि त्याचा उलटा इफेक्ट असा झाला, प्रसिद्ध कृष्णाचं बिचाऱ्याचं बॉलिंग हे सगळं स्पॉईल झालं. पण जेमी स्मिथ एकदम सेट झाला, खणखणीत फटके बसायला लागले त्याचे. आणि एकदा का बॅट्समनचे फटके बसायला लागले की मग तो सेट होतो, आणि समोर ब्रुक तर चांगला खेळत होताच. आणि अशा रीतीने त्या मोमेंटला आपण हे घालवलं असं मला वाटतं, ॲडव्हान्टेज घालवला. प्रसिद्ध कृष्णाला जे हे टाकायला लावलं कॉन्स्टंट बाउन्सर, तिथे आपण हे मोमेंटम घालवलं, नक्कीच घालवलं. पण असं म्हणून या दोघांचं जे बॅटिंगचं हे होतं ना परफॉर्मन्स, त्याला तुम्ही कमी नाही करू शकत. अफलातून बॅटिंग केली त्यांनी. म्हणजे आता फॉलोन टाळतील का असं जेव्हा वाटत होतं तेव्हा या जोडीने 300पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली, आणि डॉमिनेटिंग भागीदारी. बरं, वेळेवाकडे फटके होते का T20 सारखे? नाही, क्रिकेटिंग शॉटच होते. हेच वैशिष्ट्य आहे बघा T20 आणि टेस्ट मॅच क्रिकेटमधलं. T20मध्ये तुम्हाला प्रत्येक बॉल कसाही फटकावा लागतो, आणि हे आता ऑफेन्सिव्ह क्रिकेट जेव्हा तर तुम्ही खेळत असता 6च्या वगैरे ह्यानी धावा काढत असता, तेव्हा सुद्धा तुम्हाला बेजबाबदार फटके मारायची गरज नसते किंवा प्रत्येक चेंडूला फटका मारायची गरज नसते. हे काल या दोघांनी दाखवून दिलं. काल या दोघांची बॅटिंग बघणं हे अवर्णनीय, एक खूप चांगला अनुभव होता. खूप मजा आली बघताना. फारच सुंदर झाली यांची भागीदारी. त्या भागीदारीने आपल्याला हळूहळू बॅकफूटवर नेऊन ठेवलं. म्हणजे जिथे आपण एकदम पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग पाहिजे होतं, तिथे आपलीच बॉडी लँग्वेज थोडी डेफॉल्टी आहे का असं वाटायला लागलं. कालच्या दिवसाचं असं म्हणता येईल ना की पहिला जो हे होता ऑल इंडिया, म्हणजे पहिल्या सिराजच्या त्या ओव्हरला ज्या 2 विकेट पडल्या, ऑल इंडिया, त्यानंतर नवीन चेंडू मिळेपर्यंत इट वॉज ऑल इंग्लंड. आणि हे दोघेच पर्टिक्युलरली. त्यानंतर पुन्हा एकदा असं झालं की हा जेव्हा दुसरा चेंडू आपल्या हातात आला तेव्हा सिराज आणि ह्यानी आकाशदीपनी खरंच कमाल केली, आणि पुन्हा इट वॉज ऑल इंडिया. बघा कसं फ्लक्च्युएशन्स होते, पेंड्युलम कसा स्विंग होत होता. 4 आऊट 84, त्यानंतर 5 आऊट एकदम 387, म्हणजे फॉलोन वगैरे हे विषय संपलेच होते तिथे. बरं, आता 5 आऊट 387 नंतर आता आपलं जे मार्जिन राहणार ते स्लेंडर राहणार का बऱ्यापैकी राहणार? तर ते आता खालचे हे चांगले खेळतात इंग्लंडचे, त्यामुळे आणखीन पुन्हा हा धावसंख्या वाढते की काय, 450-500 जवळ वगैरे जाते की काय अशी भीती वाटत असताना पत्त्याचा बंगला कोसळल्यासारखा डाव कोसळला इंग्लंडचा, आणि 407 धावामध्ये सर्व गडी त्यांचे बाद झाले, आणि 180 धावांची मजबूत आघाडी आपल्याला मिळालेली आहे. आता किती फ्लक्च्युएशन्स, किती म्हणजे सिराजची बॉलिंगनी काल खरंच कमाल केली त्यांनी. दुसरा नवीन चेंडूवरती इतका जबरदस्त अटॅक केला, आणि त्याची सुरुवात त्यांनीच केली, आकाशदीपनी केली, आणि बऱ्यापैकी पुन्हा एकदा आपण मॅचवर कंट्रोल मिळवलेला आहे, ताबा मिळवलेला आहे, यात काही वादच नाही. त्यानंतर आपली जी जोडी मैदानात खेळायला आली त्यांनी सुद्धा म्हणजे प्रॉपर ऑफेन्सिव्ह ॲटिट्यूडच होता जयस्वाल आणि ह्याचा KL राहुलचा. KL राहुल पहिल्या ह्याच्यामध्ये इनिंगमध्ये फेल गेला आहे, त्याची भरपाई तो या इनिंगमध्ये नक्कीच करणार. आणि यशस्वी तर असं म्हणजे ॲग्रेसिव्ह बॅटिंगसाठी प्रसिद्धच आहे, पण दुर्दैवाने काल तो LBW बाद झाला. तो LBW बाद झाला ते सुद्धा थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल झालं. कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे असं की बाद होता तो, पण त्यांनी जो रिव्ह्यू मागितला तो वेळेत मागितला नाही असं बेन स्टोक्सचं म्हणणं होतं.
फायनली रिव्ह्यू मिळाला तो वाया गेला. ठीक आहे, असे इन्सिडेंट क्रिकेटमध्ये होतच जातात. त्यानंतर करुण आलाय मैदानावर. करुणनी याला चांगली साथ दिलेली आहे. आता बघा, आता हे जे कालचा मुव्हिंग डे जो आहे तो इतका मुव्हिंग म्हणजे हेच होता, काय म्हणतात त्याला, अपसाईड डाऊनच इकडे तिकडे सगळ्या गोष्टी होत होत्या. तसा मुव्हिंग डेचा खेळ मुव्हिंग डेला साजेसच झालाय. आणि म्हणजे डे 2ला जसं 60-40 होतो आपण, तसे ॲट द एंड ऑफ डे 3 पुन्हा 60-40 आहोत आपण. आता इथून असं आहे ना की हे दोघं चांगलं खेळत आहेत. राहुल तर चांगला खेळतोच आहे. करुणनी पण जो छोटा त्याचा हे होता तो चांगला खेळ आहे. त्यानंतर ऋषभ पंत, शुभमन यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी आहे. त्यानंतर नितीश रेड्डीला आता काहीतरी करून दाखवायला हवं. बॅटिंगमध्ये त्याच्याकडून पण अपेक्षा आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि म्हणजे बॅटिंग लाईनअप आपला जडेजा बॅटिंग लाईनअप चांगल्यापैकी स्ट्रॉंग आहे. आता असं आहे ना, हे बसबॉलचं जे असं आहे, शेवटच्या दिवस जर शिल्लक राहिला, आता आज 4था दिवस आहे, 5वा एक अख्खा दिवस त्यांना शिल्लक राहिला बॅटिंगला आणि 450 जरी त्यांच्यासमोर टार्गेट असलं तरी वी आर नॉट शुअर अबाउट इट. त्यामुळे विचारपूर्वक आपल्याला फलंदाजी करायला हवी आणि टार्गेट जेवढं होईल तेवढं मोठं सेट करायला हवं. 250च्या जवळपास आत्ता ऑलरेडी आहे. उरलेल्या संघांनी आपल्या आणखीन 250 धावा वाढवल्या पाहिजेत. मग मात्र बसबॉल असू दे, काही असू दे, आपण जिंकायची शक्यता नक्कीच जास्त आहे. तर मंडळी, मजा येणारच आहे मॅच बघायला. बघूया आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कसं होत जात आहे. आपण जिंकू असं बॅक ऑफ द माइंड गट फिलिंग म्हणतात, असं वाटतंय कुठेतरी. आणि तसंच व्हावं असं तुम्हालाही वाटतंय, मलाही वाटतंय तसंच होईल. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया तर मग पुन्हा. बाय.